नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी झरेकर सर परत एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या आवडत्या ई लर्निंग कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेसनचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या लेसनमध्ये विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या पोस्टिंग आणि टॅली करण्याचं शिकवलं होतं. याही प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटवरून ओन्ली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची पोस्टिंग शिकवणार आहे, म्हणून याला आपण पार्ट 3A असं नाव दिलेलं आहे. तर चला आपण एकदम सहज सोप्या मराठी भाषेमध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकचं एक प्रॉब्लेम शिकूया. बघा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. या ठिकाणी तुम्हाला दिसते कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, म्हणजे याला म्हणायचं ओपनिंग बॅलन्स. हे नाही लिहायचे. याचा उपयोग कधी करायचा? जर कॅपिटल फंड काढायचा असेल तर. त्याचे प्रॉब्लेम नंतर आपले होतील. टू सबस्क्रिप्शन, याही प्रॉब्लेममध्ये सबस्क्रिप्शन तुम्हाला इयर वाईज भेटलेले आहेत. इयर वाईज जेव्हा सबस्क्रिप्शन असतं तेव्हा त्या प्रॉब्लेममध्ये सोडवणं फार सोपं असतं. या ठिकाणी तुमचं रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट 31 मार्च 2020चं आहे, म्हणजे चालू वर्ष तुमचं 2019-20 आहे, हे लक्षात ठेवा. यावरून 2018-19 हे प्रिव्हियस इयर आहे. प्रिव्हियस इयरचे सबस्क्रिप्शन किती भेटलेत? 15,000. ते यावर्षी लिहायचे नाही. ते लास्ट इयर आउटस्टँडिंग होते, ते करंट इयर रिसिव्ड झाले, चांगली गोष्ट आहे. ते काही या वर्षाचं इन्कम नाही, त्यामुळे इन्कमला लिहायचं नाही. चालू वर्षाचे विद्यार्थी मित्रांनो किती भेटलेले आहेत? 1,00,000. तो या वर्षाचा इन्कम आहे, तो इन्कम साईडला लिहायचा. 2021 म्हणजे पुढचं वर्ष, पुढच्या वर्षाचे किती मिळालेले आहेत? 8,000. याला म्हणतो आपण सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. हे बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला लिहायचं असतं, पण आता आपण बॅलन्स शीट काढली नाही, त्यामुळे हा विषय सोडून द्यायचा. पुढे बघा, डोनेशन ब्रॅकेटमध्ये म्हटले जनरल डोनेशन इन्कम साईडला आपण लिहू शकतो, लक्षात घ्या, किंवा लिहायचंच आहे. त्यानंतर एंट्रन्स फी. त्या एंट्रन्स फीच्या विषयी पहिल्यांदा ॲडजस्टमेंट काय आहे का बघूया. बघा, दुसरी ॲडजस्टमेंट 60% एंट्रन्स फी कॅपिटलाइज. मग या प्रॉब्लेममध्ये एंट्रन्स फी जी आहे ती इन्कमला लिहायची, इनरला. त्याच्यातून 60% लेस करायचे, म्हणजेच 60% एंट्रन्स फी कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची आणि उर्वरित 40% एंट्रन्स फी ही इन्कम साईडलाच राहील. एंट्रन्स फीला तुम्हाला टिकमार्क करावा लागेल प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवताना नोटबुकमधून. त्यानंतर इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इन्कमला, पिकनिक रिसिप्ट इन्कमला. पेमेंटला आलो बाय रेंट. या ठिकाणी रेंट 2 इयरचे पेड केलेत. 2018-19 म्हणजे प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरचं रेंट किती पेड केलं आहे? 700. हे लास्ट इयर आउटस्टँडिंग असेल म्हणून ते यावर्षी पेड केलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण तो काही या वर्षाचा रेंट नाही, त्यामुळे ते लिहायचं नाही. करंट इयरचे किती रेंट पेड केलेत? 54,300, 54,300. ते एक्सपेंडिचरला लिहायचे. फिक्स्ड डिपॉझिट असेटला, पण बॅलन्स शीट काढली नाही, समजून घेऊन सोडून द्यायचा. सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर साईड, इन्शुरन्स एक्सपेंडिचर साईड, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर, पिकनिक एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, सॅलरीज एक्सपेंडिचर, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, ॲडव्हर्टाइजमेंट 18-19 म्हणजे जाहिरातीचा एक्सपेन्सेस पेड केला आहे, पण तो कुठल्या वर्षाचा पेड केला आहे? 18-19 म्हणजे प्रिव्हियस इयरचा. जर आपलं चालू वर्ष 19-20 आहे तर 18-19 कुठलं वर्ष आहे? मागचं वर्ष आहे. मागच्या वर्षाच्या जाहिरातीचा खर्च या वर्षी पेड केला आहे. मग हा खर्च कुठल्या वर्षाचा आहे? मागच्या वर्षाचा. तो या वर्षी जरी पेड केला असला
तरी तो या वर्षाच्या एक्सपेंडिचरला लिहायचं नाही. करंट इयरच्या इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त करंट इयरचेच इन्कम एक्सपेंडिचर आले पाहिजे, प्रिव्हियस नेक्स्ट इयरचे नको. समजून घ्यायचं, सोडून द्यायचा विषय. याचाही उपयोग कॅपिटल फंड काढण्यासाठी आपण केला असता जर विचारला असतं तर. आता काय आवश्यकता नाही, सोडून द्या विषय. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे कॅश आणि बँकेचा क्लोजिंग बॅलन्स. जर बॅलन्स शीट आपण काढली असती तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिलं असतं, आता लिहायची आवश्यकता नाही. पहिली ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर. करंट इयरचं भाडं 7,000 रुपये द्यायचं बाकी आहे. मग एक्सपेंडिचर साईडला रेंटमध्ये ॲड आणि बॅलन्स शीट काढली असती तर डबल इफेक्ट लायबिलिटी साईडला गेला असता. तुमच्या लक्षात येते की सेम टू सेम फायनल अकाउंट सारखेच इफेक्ट आहेत, फक्त तिथं प्रॉफिट लॉस अकाउंट आहे, इथे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. 2. 60% एंट्रन्स फी कॅपिटलाइज म्हणजे 60% एंट्रन्स फी ही कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची असा त्याचा अर्थ होतो. ते आपण पोस्टिंग करताना बघू परत. तिसरी, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती आउटस्टँडिंग आहे? 20,000. म्हणजे या वर्षाचं सबस्क्रिप्शन 20,000 रुपये आपल्याला भेटायचं बाकी आहे. इन्कम साईडला सबस्क्रिप्शनमध्ये ते ॲड होईल आणि जर बॅलन्स शीट काढली असती तर डबल इफेक्ट केला असता आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला. शेवटची ॲडजस्टमेंट, प्रीपेड इन्शुरन्स 1,000. फायनल अकाउंटमध्ये आपण याचा इफेक्ट काय केला असतं? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला इन्शुरन्समधून लेस केलं असतं. सेकंड इफेक्ट असेटला. सेम टू सेम इथं तसंच करायचं आहे. इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऐवजी कोण आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला इन्शुरन्समधनं म्हणायचं लेस प्रीपेड आणि बॅलन्स शीट असेल तर सेकंड इफेक्ट करायचं बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तर चला आता आपण ह्याची काय करूया? पोस्टिंग करूया. रिसिप्ट साईडला आलो कारण ह्याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स लिहायचा संबंध येत नाही, बॅलन्स शीट काढलेली नाही. रिसिप्ट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन नको, कॅश ॲट बँक नको, लिहायची गरज नाही, इन्कम एक्सपेंडिचरला येत नाही. सबस्क्रिप्शन फक्त चालू वर्षाचं आपल्याला लिहायचं आहे. इन्कम साईडला लिहिलं बाय सबस्क्रिप्शन, इनरला 1,00,000 रुपये. पुढे बघा, डोनेशन इन्कम साईडलाच एक लाईन सोडून बाय डोनेशन, आउटरला 25,000 रुपये. पुढे बघा, एंट्रन्स फी इन्कमलाच बाय एंट्रन्स फी, इनरला 15,000 रुपये. पुढे बघा, इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट इन्कमला एक लाईन सोडून बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, आउटरला 4,800 रुपये. पिकनिक रिसिप्ट इन्कमलाच बाय पिकनिक रिसिप्ट, आउटरला 20,000 रुपये. चला पेमेंटला. बाय रेंट फक्त कुठल्या वर्षाचं घ्यायचं? चालू वर्षाचं. फक्त कुठल्या वर्षाचं घ्यायचं? चालू वर्षाचं. एक्सपेंडिचरला लिहायचं टू रेंट. या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे इनरला 54,300. त्यानंतर फिक्स डिपॉझिट नको. सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला एक लाईन सोडून टू सन्ड्री एक्सपेन्सेस, आउटरला 8,000 रुपीज. नेक्स्ट, इन्शुरन्स एक्सपेंडिचर साईडला टू इन्शुरन्स, इनरला 12,000 रुपीज. नेक्स्ट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला एक लाईन सोडून टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, आउटर 6,000. नेक्स्ट, पिकनिक एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर टू पिकनिक एक्सपेन्सेस, आउटर 18,000. सॅलरी सेम पोस्टिंग, एक्सपेंडिचर टू सॅलरी, आउटर 20,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सेम पोस्टिंग टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, आउटर 13,000. ॲडव्हर्टाइजमेंट प्रिव्हियस इयर त्याच्यामुळे तो यावर्षी लिहायचा नाही. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स कॅश आणि बँकेचा, तोही यावर्षी बॅलन्स शीट न काढल्यामुळे आपण लिहायचं नाही. पहिली ॲडजस्टमेंट, करंट इयरचं रेंट किती आउटस्टँडिंग आहे? 7,000. चला एक्सपेंडिचरला रेंटमध्ये म्हणायचं ॲड आउटस्टँडिंग 7,000 ॲड करून तुमच्या बाहेर येतील 61,300. दुसरी ॲडजस्टमेंट, 60% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. चला इन्कमला, इन्कम साईडला
बाय सबस्क्रिप्शन इनरला आहेत 15,000, त्यातून म्हणायचं लेस 60% कॅपिटलाइज 9,000. 15,000वर जर 60% काढले तर ते 9,000 येतील आणि लेस करून तुमचे बाहेर येतील 6,000. मग हे जे 9,000 आलेत हे कॅपिटलाइज झालेले आहेत. याचा दुसरा इफेक्ट कॅपिटल फंडमध्ये ॲड झाला असता जर बॅलन्स शीट काढली असती तर. आणि बाहेर आले 6,000 ते 40% ते रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणून तिथे राहिलेले आहेत. नेक्स्ट, करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे 20,000. चला इन्कमला सबस्क्रिप्शनमध्ये म्हणायचं ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000 ॲड करून बाहेर येतील 1,20,000. म्हणजे या वर्षाचं टोटल सबस्क्रिप्शन आहे 1,20,000. त्यामधलं 1,00,000 रिसिवड आहे आणि 20,000 रिसिवेबल आहे, भेटायचं बाकी आहे. बॅलन्स शीट काढली असती तर याचा डबल इफेक्ट आपण असेट साईडला नक्की दिला असता. शेवटचे ॲडजस्टमेंट प्रीपेड इन्शुरन्स 1,000. चला एक्सपेंडिचरला इन्शुरन्समधनं म्हणायचं लेस प्रीपेड 1,000 लेस करून बाहेर आले 11,000. जर बॅलन्स शीट काढली असती तर डबल इफेक्ट असेटला केला असता. अशा प्रकारे संपूर्ण प्रॉब्लेमची आपण पोस्टिंग केली. रिसिप्ट पेमेंट अकाउंटवरून तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला पोस्टिंग समजली. आता टॅली करायचं. या ठिकाणी परत एक्सपेंडिचरची टोटल करायची, इन्कमची टोटल करायची. जर एक्सपेंडिचरची टोटल जास्त आली इन्कमच्या टोटलपेक्षा तर इन्कमला डिफरन्स येईल, त्याला म्हणायचं बाय डेफिसिट. आणि ह्याच्या उलटं इन्कमची टोटल जास्त आली एक्सपेंडिचरच्या टोटलपेक्षा तर एक्सपेंडिचरला डिफरन्स येईल, त्याला लिहायचा सरप्लस. सरप्लसलाच म्हणतात एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर आणि डेफिसिटला म्हणायचं एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. तर या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये इन्कम साईडची टोटल जास्त येते, त्यामुळे डिफरन्स येतो एक्सपेंडिचरला, म्हणजेच एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. आणि सरप्लस येतो 38,500. तुम्ही करून बघा, नक्कीच तेवढं येणार आहे 38,500. आणि इन्कमची जी टोटल आली होती ती 1,75,800 आली होती. त्याच्यातून एक्सपेंडिचरची टोटल मायनस केली तर सरप्लस आलेला आहे 38,500. म्हणजे या असोसिएशनकडे यावर्षी 1,75,800 रुपये इन्कम झालं. त्यातून एक्सपेंडिचरची टोटल मायनस केली तर वर्षाच्या शेवटी ह्यांच्याकडे किती रुपये सरप्लस आहेत? 38,500 रुपये सरप्लस आहेत. तर अशा प्रकारे या प्रॉब्लेमची पोस्टिंग तुम्हाला समजलेली असेल अशी मी खात्री बाळगतो. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगला समजलेला असेल तर नक्कीच या ठिकाणी लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. धन्यवाद.